हां, हॅलो. हा हां, बोला. कुठून बोलताय? मी कांदिवलीहून बोलते. कांदिवली. आणि लग्नाचं कोण आहे? हा, माझा मुलगा. मुलगा आहे. आणि काय करतोय तो? तो रिलायन्स इन्शुरन्स मध्ये आहे. रिलायन्सचं आहे. ओके. आणि तरी इन्कम किती होतं? त्याला मंथली 35,000 पगार आहे. हां, कामाला आहे. पगार आहे. ओके. हा, 35,000. बरं, कळलं. हां. आणि जात कुठली? मी 96 कोळी मराठा, कोकणस्थ. कोकणस्थ. कोकणात कुठे राहता? नाटळ, नाटळ, कणकवली. कणकवली. हां, कणकवली म्हणजे हा. ओके, सिंधुदुर्गामध्ये. हो. ठीक आहे, ठीक आहे. आणि आता तुम्ही कांदिवलीमध्ये कसं काय राहता? म्हणजे काय पोझिशन आहे? म्हणजे आमचा फ्लॅट आहे 1 BHK. हां, हां, हां. आणि तू आणि तू मी आणि माझा मुलगाच राहतोय, माझे मिस्टर नाही आहेत. हां, हां, हां. आणि मुलीचं लग्न झालंय. किती मुली तुम्हाला? एकच, दोनच मुलं आहेत मला, एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा, एक मुलगी. हां, बरं. हा. आता हां, मुलीचं लग्न झालं, याचं करायचं आहे. बरं. याचं पहिलं लग्न झालं होतं का? नाही नाही, हा प्रथमच आहे. प्रथमच आहे. शिक्षण काय आलं याचं? BCom आहे तो. बी-कॉम आहे. बी-कॉम आहे. रिलायन्सचं इन्शुरन्सचं काम करतो आहे. आणि हा त्याला हा पगार आहे 35 ना? हा. हो. हां, बरं, ठीक आहे. चालेल. आणि आणि काय सांगायचं आहे का? डेट ऑफ बर्थ पाहिजे ना तुम्हाला? हो. 1990. 1990 मधलं आहे. बरं, हा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि बरं. काय हवी तुम्हाला माहिती? अजून तशी काही नको आहे मला. तुम्हाला काय हा. वैयक्तिक असं काय सांगायचं आहे का? वैयक्तिक म्हणजे? म्हणजे अजून अजून काय एक्स्ट्रा सांगायचं आहे का? की त्याच्या कला म्हणा संदर्भात किंवा इतर असं? नाही नाही. मुलगी कशी असावी? मुलगी म्हणजे एक तर ती ग्रहदक्ष असं म्हणजे सांभाळून घेणारी हवी घराला, बरं. समजूतदार हवी. नोकरी करणारी? हा, असेल तरी चालेल, पण जरा शिकलेली, 12वीच्या वर पाहिजे. बरं. आता हा जो फ्लॅट घेतला आहे तो वडिलांनी घेतला आहे? नाही, मी घेतलाय. तुम्ही घेतलात? मी तुम्ही बँकेत होते ना, त्याच्यामुळे मी घेतला तो. हां, हां. आणि वडील? बँकेत लोन मिळतं ना. हो, कळलं, कळलं. आणि वडील वडील काय करायचे? वडील नाही आहेत, नाही आहेत वडील. हां, हां, हां. बरं. आणि ठीक आहे, चालेल. ओके. आता कर्ज वगैरे काय आहे का फ्लॅटवरती? बिलकुल नाही, कारण मी अजिबात नाही. रिटायर झाले ना कधीच. ओके. रिटायर व्हायच्या आधी बँकेला पैसे द्यायला लागतात ना सगळे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यामुळे कर्ज कसलंच नाही, मुलाला एकदम फ्री आहे, काहीच नाहीये. बरं, बरं. पैसे कमवायचे आणि खायचे, एवढंच काम आहे. बरोबर, खरं आहे, खरं आहे. सगळं ठीक सेटल आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चांगलं वाटलं. ठीक आहे, चालेल. हा. हां. तुमचा संपर्क क्रमांक सांगा. कॉलिंग नंबर. नाही, आला नाही तुमच्याकडे नंबर? तरी पण सांगा. 99 99 67 67 32 32 4118. 4118. 8. हा. बरं. परत मुलीनं रिपीट करू का? हां, सांगा. 996732 हां. 4118. 4118. बरं. मुलीनं लक्ष द्यायचे. हा जो मुलगा आहे हा कोकणामधला आहे. नाटळ. नाटळ म्हणजे कणकवली. कणकवली हे सिंधुदुर्गात आलं. आणि मी पुन्हा बरोबर. हे रिपीट करतो, तुम्ही ऐकलं असणार पण तरी पण रिपीट करतोय. सिंधुदुर्गातला मुलगा आहे, कांदिवलीला राहतोय, रिलायन्स इन्शुरन्सचं काम करतोय म्हणजे कंपनीमार्फत. आणि 35,000 पगार आहे. मुलाची आई बोलते आता ही, जी बोलते ती. आणि ती बँकेमध्ये होती आई मुलाची. त्यांना 2 मुलं, एक मुलगी आणि हा मुलगा एक. मुलीचं लग्न केलं आहे. आणि आता आई आणि मुलगा दोघंजणं राहतात. 1 BHK आहे त्यांचा. तो पूर्ण नील आहे, कुठे कर्ज नाही, काही नाही आहे. फक्त मुलगी संसारिक हवी आहे आणि त्याला सांभाळून घेणारी. नोकरी करणारी असेल तर उत्तम होईल, कारण अजून हातभार लागेल कुठेतरी, काहीतरी 2 घास बरोबर. अजून चांगलं खाऊ शकतात असं. तर जी कोण मुलगी बघते त्यांनी डायरेक्ट मुलाच्या आईला डायरेक्ट संपर्क करायचा आहे. जो नवरा मुलाच्या संपर्क असं लिहिलं आहे मी, तो मुलाच्या आईचा नंबर आहे. डायरेक्ट तिला कॉल करायचा आहे आईला. आणि आईशी जे काय आहे ते व्यवस्थित तुम्ही बोलायचं आहे. किंवा मुलीचे पालक कोण बघत असतील किंवा मुलीचे कोण नातेवाईक बघत असतील तर त्यांनी डायरेक्ट आईला करायचं आहे फोन आणि तिच्याशी बोलायचं आहे. हां. म्हणजे कसं तुमचं इथे कुठलाही मध्यस्थी नाही, कुठे लुडबुड होणार नाही, कुठे काय म्हणतात त्याला, की पैशाची मागण्या वगैरे असतात मध्यस्थांकडून, तर तो प्रकार होणार नाही. फसवेगिरी काही नाही इथे. जे काय ते समोरासमोर असणार तुमचं.
तुम्ही प्रत्यक्षात मुलाचं घर जाऊन बघा, मुलगा बघा, प्रत्यक्षात बोला आणि जर तुमचे व्यवहार जर व्यवस्थित झाले तर काही दिवस बोला, मुलाला आणि मुलीला बोलायला द्या, म्हणजे एकमेकांचे विचार जुळतील आणि एकमेकांचे विचार जर जुळले तर बरोबर तुम्ही पुढे जा. विचार जुळल्याशिवाय बरोबर कोणीही पुढे जाऊ नका, काही घाई मारू नका, कारण लग्न आरामात करा, व्यवस्थित करा, कुठेही नाही. आणि हे हे ताई तुम्हाला पण सांगतोय मी, कारण कसं हे सगळ्यांना मी सांगत असतो, कारण आजकाल फ्रॉड भरपूर चालले आहेत. तुम्ही सुद्धा मुलीचं घर बघा, खरोखर मुलगी घरामध्ये राहते की अनाथ आहे हे बघा. अनाथ मुलीशी लग्न करू नका. म्हणजे अनाथ मुलगी तिचा वारस असायला पाहिजे, म्हणजे जर अनाथ आश्रम वारस असेल तर ठीक आहे, पण हे जे सांगतात अनाथ आश्रममधली मुलगी ते चुकीचं आहे, सगळं फालतू असतात हे लोक आणि फसवेगिरीच असते त्यांची. लग्न शक्यतो कोर्ट मॅरेज करा, शक्यतो, आणि नंतर तुम्ही पार्टी देऊ शकता तुमचे नातेवाईक वगैरे यांना, किंवा नंतर तुम्ही पुन्हा लग्न करा हवं तर, विधी वगैरे सांभाळून वगैरे असं. कोर्ट मॅरेज का सजेस्ट करताय? हां, शक्यतो कोर्ट मॅरेज करा, अगोदर करा कोर्ट मॅरेज आणि नंतर तुम्ही हवं तर हे करा, म्हणजे इतर जे तुमचे नातेवाईकांसोबत असं लग्न वैदिक पद्धतीने नंतर करू शकता पुन्हा असं. कशाला? कारण समोरचे जे लोक असतात ते शक्यतो म्हणजे कसं, म्हणजे जे अपेक्षेने आलेले असतात त्यांच्या अपेक्षा आपण जाणू शकत नाही, त्याच्यामुळे कसं जे काय आहे त्यांच्या मनात जर भीती असेल तर ते पुढे येणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं शक्यतो आपण काळजी घेतली पाहिजे असं. तर ठीक आहे, ज्या मुली बघतायत त्यांनी पण विचार करा, आमचे कुठलाही सदस्य म्हणजे आमचे जे मेंबर आहेत, जे आम्ही जाहिराती घेतो त्यांना तुम्ही चुना लावू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे फसव्या विवाह मंडळं किंवा फसव्या मुली यांनी कुठल्याही स्थळाला कॉल करू नका, कारण इथे सगळे लोक सावध आहेत, त्यांना तुम्ही चुना लावू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि आमच्या चॅनलला नाही बघितलं ते चालेल तुम्ही असं. तर त्यामुळे कसं जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, ज्यांना ज्यांना आवडतं आहे त्यांनी शेअर करा, कारण या मुलाचं लग्न जमायला पाहिजे. हा मुलगा BCom शिकला आहे, जर मुलगी कोण BCom असेल तर BCom मुलीने त्यांना कॉल करावा, किंवा उच्च शिक्षित असेल तर त्या मुलीने सांभाळून घेतलं पाहिजे त्याला, नाहीतर फक्त त्याचा फ्लॅट भेटेल आपल्याला ह्या उद्देशाने किंवा तो आपल्याला गरज आहे म्हणून लग्न करू नका. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मुलं मिळू शकतात, कारण भरपूर मुलं टाकलेली आहेत, लोड केलेली आहेत चॅनलवरती, तर त्या मुलांना तुम्ही बघू शकता. परंतु जिथे अपेक्षा जर तुमचे जास्त असतील तर तिथे लग्न करू नका, कारण कसं तुम्ही सुखाने संसार व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी हा चॅनल ओपन केला आहे, तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि माझं जे काम आहे ते मला जेव्हा आनंद केव्हा मिळू शकतो की तुम्ही जर सुखात असाल तर मला तो आनंद मिळेल. पैसा मला कसाही मिळतो, पैसा महत्त्वाचा नाही आहे, पैसा डोळे झाकून मला मिळतोय, फक्त विषय ऍग्रीमेंट करतात माहिती तुम्हाला? काय म्हणताय? ऍग्रीमेंट करतात हो 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 असं. म्हणजे आजकाल डायव्होर्सचं प्रमाण वाढलंय ना, खूप वाढलंय, खूप वाढलंय. तर ते म्हणजे आम्ही पोरगी देणार नाही, आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही, म्हणजे तुम्हाला जे आई वडिलांनी दिले ते आम्ही तुम्हाला परत देऊ, बरोबर, आणि नवऱ्या मुलाने घातले ते तुम्ही आम्हाला परत द्यायचं, पोरगी बिडगी काही मिळणार नाही, असं ऍग्रीमेंट करतात. जास्त बरं आहे ना, सेफ आहे ना? हो, खरंय. मुलीनं लक्षात घ्या, मला पण विचार आहे करायचा तसं. ते हो, बरोबर आहे, खरं आहे. माझा मुलगा ना खूप साधा मुलगा आहे माझा, एकदम. मुलींनो हे लक्षात घ्या, जर तुम्ही फसवायच्या दृष्टिकोनातून जर आला असाल तर तुम्हाला ₹1 सुद्धा मिळणार नाही आहे इथे, जर तुम्ही म्हणजे तसं ॲग्रीमेंट होणार आहे. कारण कसं की बरेच ठिकाणी फसवेगिरी चालली आहे की लग्न करायचं आणि मग हुंडा मागायचा, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुम्हाला काहीही मिळणार नाही, जे तुमचं आहे ते तुम्ही घेऊन जायचं असं. तर ते शक्यतो तिकडे आपण जायचंच नाही आहे, कारण जे लग्न होणार ते खात्रीशीरच होणार आहे, त्यामुळे तिकडे जायचंच नाही आहे. तर ज्या मुली बघतायत त्यांनी फक्त एवढंच बघा की तुमची गरज आहे म्हणून बघू नका, की तुम्ही खरंच संसार करणार असाल तर त्यांना कॉल करा बिंदास, काही इश्यू नाही आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, या मुलाचं लग्न आपल्याला करायचं आहे. खालती जो नंबर दिलेला आहे तो पुन्हा एकदा सांगतोय, खालती जो नंबर दिलेला आहे तो मुलाच्या आईचा आहे, डायरेक्ट त्यांना संपर्क करा आणि डायरेक्ट तुम्ही तुमचे व्यवहार जे काय आहे ते तुम्ही एकमेकांना डिस्कस करून करू शकता. धन्यवाद. चालेल, बाय.